नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आज कांदा प्रश्नावरती आंदोलन केलं जात आहे। आमदार अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जात आहे। तर कांद्याच्या माळा घालून रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ आंदोलनात सहभागी झालेले आहेत। ठिय्या मांडून दिल्ली आग्रा महामार्ग रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। ते वाढतच जाणार आहे, कारण का या देशातल्या सरकारने कुठंच कुठल्या गोष्टीचं नियोजन केलेलं नाही आणि याच्यात जे काही तेल आपल्याला स्वस्त मिळत होतं ते इराणकडनं मिळत होतं आणि इराण बरोबर आपण संबंध आता खराब केलेले आहेत, त्यामुळे ते मिळणार नाही। चायनाला मिळते, आपल्याला मिळत नाही, असं का? त्यामुळे दुसरं काय होतंय, आता मशागत करण्याची वेळ आलेली आहे। तर तुम्ही मराठवाडा घेतला, विदर्भ घेतला आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक घेतला आणि तो खानदेश भाग घेतला, तर त्या भागात डिझेल आज मिळत नाही, रांगा लावाव्या लागतात आणि नेते काय म्हणतात तर शेतकरी काळा बाजार करतात। खरं तर काळा बाजार कोण करत असेल तर हे नेते करतात, मंत्री करतात आणि खापर मात्र सामान्य लोकांवर फोडतात। कुठेही तिथं पेट्रोल पंपवाल्यांची चूक नाही, अडचण नाही, पण त्यांना अडचणीत कोण आणतंय, लोकांना अडचणीत कोण आणतंय, तर केंद्र सरकार। एकूणच आपण बघतोय रोहित पवार यांची ही भावना आहे। सरकारने परराष्ट्र जे धोरण आहे ते धोरण सुधारलं पाहिजे, ही त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी आंदोलन हे केलं जात आहे। हे आंदोलन या व्यतिरिक्त अधिक तीव्र भविष्यामध्ये करण्याचा इशारा देखील रोहित पवार यांनी दिलेला आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, चांदवड चौफुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।